कोण होता तो? ओळख पटली का? नाही नाही ना साहेब, म्हणजे तो कोण होता, कुठून आला, त्याने त्या पोरीवर अटॅक का केला, काहीच कळलं नाही. मी त्याचा पंचनामा पाहिलाय, पोस्टमॉर्टम रिपोर्टही पाहिलाय, पण काहीच कळत नाहीये. त्याचं नाव, गाव, पत्ता, मोबाईल काहीच नाही. स्ट्रेंज. साहेब, आम्ही पण PM करायच्या अगोदर ना त्याची डेड बॉडी गावातल्या लोकांना दाखवली होती ओळख परीक्षेसाठी. म्हणजे नक्की काय घडलं होतं? हा, म्हणजे नक्की काय झालं साहेब, आम्हाला आमच्या खबरेनं टीप दिली, म्हणजे टीप दिली ना, आम्ही सापळा रचला. पण साला सॉरी हा, आम्ही सापळा रचला आणि त्याला पकडायला गेलोय ना, पण तो आमच्या तावडीतून सटकला आणि सटकून गेला कुठं? सर्व्हिस रोडच्या पलीकडे बंद पडलेली काजू फॅक्टरी आहे ना, तिथं जाऊन अंधाराचा फायदा घेऊन लपून बसला. मी गन पॉईंटवर त्याला घेतला, त्याला म्हणलं उचलला, त्याला म्हणलं चला आता आपल्या पोलीस स्टेशनला साहेब, त्याला घेऊन येतो. तो तेवढ्यात त्याने खिच्यातून चाकू काढला आणि माझ्यावर वार केला. मी वरच्यावर पकडला आणि मग आमच्या झटापट सुरू झाली साहेब. झटापटी दरम्यान त्याने गन घट्ट धरून ठेवलेली होती, त्यातच ट्रिगर मारला गेला आणि गोळी सुटली. तो खाली पडत असताना तो चाकू माझ्या हातात होता ना, त्या चाकूचा माझ्या हातावर वार झाला, हात टाके पडले साहेब माझ्या हातात. थँक्यू सर, थँक्यू. काय सर? वाचा. हो, सस्पेन्शन. हा अज्ञात हल्लेखोर ज्याचा एन्काउंटर झाला, ही वॉज अ प्राईम विटनेस फॉर दिस केस. त्यामुळे हा एन्काउंटर फेक आहे की ऍक्सिडेंट आहे यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. जरा सोशल मीडियावर जाऊन बघा. ह्युमन राईट्स, प्रेस, मीडिया सगळे हात धुवून मागे लागलेत. CPंना होम सेक्रेटरी कडून फोन आला होता. विठ्ठला, पांडुरंगा, अजब तुझे सरकार रे बाबा. म्हणजे अहो साहेब, जीवावर बेतून त्याला पकडायचा प्रयत्न केला होता, त्याचं हे फळ साहेब. जरा जरी 19-20 झालं असतं ना, तर आपल्या ऑफिसमध्ये माझ्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम चालू असता आता. साहेब, कशा नोकऱ्या करायच्या आम्ही? हे म्हणजे असं तलवार काढून घेतात, म्यान देतात हातात आणि म्हणतात लढा. कसं लढायचं प्रामाणिक माणसानं? सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. साहेब, कसं जगायचं तुम्हीच सांगा साहेब. लोखंडे. सॉरी साहेब, जरा भरून आलं म्हणून. साहेब, तुमच्या हातात हे सगळं, बघा ना, काहीतरी करा, काहीतरी साहेब. करूया. आय नो युअर ट्रॅक रेकॉर्ड लोखंडे, काळजी करू नका. थँक्यू साहेब. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.